त्याच्यामुळे मी उघड पडलो, छत्र गेलं माझं. भाग्यवान मुलगा आहे महाराज. बाप जिवंत असताना मुलाला बाप कळणं, हा बाप भाग्यवान आहे आणि मुलगा बी भाग्यवान. दोन्ही एकमेकाला कळाले पाहिजे. पण बाप मेल्यानंतर कळतो आणि आई जन्मल्या कळते. म्हणून जगामध्ये पहिली ओळख आईची आहे आणि आईनं जिम्मेदारी घेतली म्हणून बापाची ओळख आहे. आणि आई पहिल्यांदा सांगते, बाळा तुझा बाप हा आहे. काय म्हणते आई? तुझा बाप हा आहे. किती बी नालायक मुलगा असू द्या, पण त्यांनी अजून आईवर शंका घेतली नाही की हाच माझा बाप कशावरून घेतली. किती बी दुष्ट मुलानं आईनं तुझा बाप हा म्हणलं की त्यांनी मान्य केलं. तिथं कुठल्याच प्रकारचा पुरावा आईला मागितला नाही. म्हणून जगाच्या पाठीवरला पहिली ओळख आईची आणि पहिली विश्वास आईचा आहे महाराज. म्हणून तुकाराम महाराजांनी आई शब्द माय शब्द पहिल्यांदा. कारण आईमुळं माईमुळं बाप आहे, बापामुळं माय. हो, ओळख पहिली जगामध्ये. म्हणून परोक्ष ओळख बापाची आहे आणि अपरोक्ष ओळख आईची आहे. म्हणून पहिल्यांदा आई. दुसरी गोष्ट त्याच्या पुढे जाऊन सांगतो, तुकोबारायांनीच केलं असं नाहीये. वेद उपनिषद सुद्धा सांगतात महाराज, त्वमेव माता च पिता त्वमेव त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव त्वमेव सर्वं मम देव देव. हो, पहिल्यांदा कोण आहे? माता आहे. पहिल्यांदा माता आहे. विठ्ठल विठ्ठल. दुसरं श्रुतीचं वचन सांगतो, त्वमेव माताच पिता त्वमेव. दुसरं हो, माता आई. हो, तूच माझी आई आहेस, तूच माझा बाप आहे. त्वमेव माताचे पिता त्वमेव. किंवा विठ्ठल विठ्ठल. मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव. पहिल्यांदा कोण आहे? मातृदेवो भव. अगोदर मातेला नमन आहे महाराज. हो, कारण त्या मातेनं गर्भात लाता खाल्लेल्या आहेत त्याच्या. आईची देणगी कोणती आहे? रक्त दिलं आईनं, हाड दिलं, मेद दिला, स्वेद दिला, श्वासोच्छ्वास दिला, प्राण दिला. याच्या नंतर तुम्हाला सांगतो शिक्षा दिली, शिक्षण दिलं, सगळे अपराध पोटात घातले. म्हणून त्याच्याकरता एवढी देणगी आईची आहे महाराज. म्हणून मला ते एक एक सांगण्याकरता नुसते हाड आईनं दिले, त्या हाडाची देणगी सांगण्याकरता मला 1 तास पाहिजे. ऑर्थोपेडिक्स, अर्थ हाड. हाड देणं म्हणजे अवघड तुम्हाला वाटतं, पण हाड देणं किती कठीण गोष्ट आहे महाराज. आईनं जी हाड दिले ती आईच्या दुधावरती हाड वाढलेली. म्हणून आईचं दूध पांढरं असतं, म्हणून हाडाचा रंग पांढरा असतो. म्हणून मुलगा बापाला बेमान होईल, पण हाड बापाला बेमान होतील, पण हाड आईला बेमान होत नाही. मेला तरी बी आणि जाळलं तरी बी हाड कसे असते? पांढरे असते, पांढरे. कारण आईच्या दुधाची ओळख आहे. आणि याच्या पुढे सांगतो, आईचं दूध म्हणजे कॅल्शियम आहे, कॅल्शियम. हो, 10-10 खंडाची लाकडं चितेमध्ये जळून जातात आणि खाली काय शिल्लक राहतं? हाड शिल्लक राहतात. त्या अग्निदेवाला विचारलं, तू सगळं जाळलंस, एवढ्याने मोठाले लाकडं जाळलीस, त्वचा जाळलीस, मेद जाळलास, मज्जा, केस सगळं जाळलं, पण हाड का शिल्लक ठेवले? त्यावेळेस अग्नी सुद्धा सांगतो, महाराज मी जगाच्या पाठीवर सगळं जाळू शकतो, पण आईच्या दुधाला मी जाळू शकत नाही. हा अग्निदेव सांगतो. म्हणून हाड म्हणजे आईचं दूध आहे. म्हणून आई आमच्या हाडापर्यंत भिडलेली आहे. बाप बीजाचा अधिकारी आहे,
पण आई सगळ्याच गोष्टीची अधिकारी आहे. मग तुकोबारायचं वचन हे शास्त्र मान्य आहे, व्यवहार मान्य आहे, म्हणून तुकोबारायने केलेलं वचन विधान योग्य आहे. त्याच्या पुढे जाऊन सांगतो, मुलगा जर संन्यासी झाला तर संन्याशाने देवाच्या पाय पडायचं नाही, आणि संन्यासी मुलगा झाला तर बापानी मुलाच्या पाय पडायचं. लक्षपूर्वक ऐका, बापानी मुलाच्या पाय पडायचं. उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो, मुलगा जर गायक असेल आणि बाप कीर्तनकार जर असेल, आणि मुलानं पहिल्यांदा विना घेतला सुरुवातीचा, आणि बाप फेटा बांधून आला, तर बापाने मुलाच्या पाय पडावा. हो, ही वारकरी संप्रदाय शिकवतो, बापानं मुलाच्या पाय पडावं. ऐकणी हो, ज्याच्या शरीरात देव आहे, पिती आने तैसा वंदावा कुमर, आणि दयाचे शरीर देव वसे, दयाचे अंतर देव वसे. बापानं मुलाच्या पाय पडावं